तर काल झालेल्या मुसळधार पावसाचा मुंबईकरांना बसलेल्या फटक्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेमधल्या ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि राज्य सरकारवरती टीका केली। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। मुंबई महानगरपालिकेला पावसाळ्यासाठी कराव्या लागणाऱ्या कामांचा विसर पडला असावा, हेच आजच्या या घटनांमधून दिसून आलेलं आहे। पाहुयात आदित्य ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय। बीएमसीला पावसाळ्याच्या आधीच्या तयारीचा विसर। 2 वर्ष बीएमसीची निवडणूक नाही म्हणजे जबाबदारीची जाणीव शून्य। 2 वर्ष 15 वार्ड ऑफिसची नियुक्ती रखडलेली म्हणजे जबाबदारीची जाणीव शून्य। 2 वर्ष आपल्या पसंतीच्या कंत्राटदारांना झुकतं माप। मुंबईकडे दुर्लक्ष म्हणजे लूटच। मुख्यमंत्र्यांनी नालेसफाईच्या पाहणीच्या दरम्यान हिरव्या कार्पेटवरती काढलेला फोटो हा तर कळस। अक्षम मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील सरकार मुंबईकरांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला असमर्थ। कालपासून पावसानं मुंबईसाठीची यंत्रणा निकामी करून टाकली। आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिल्याचं छायाचित्र हीच त्यांची मोठी कमाई। वॉर्ड ऑफिसर हा जणू त्यांच्या विभागाचा महापालिका आयुक्त असतो, त्यामुळे वॉर्ड ऑफिसरची रखडलेली नियुक्ती करावीच लागेल। मुंबईचा वेग पावसाळ्यातही कमी होऊ न देणं हे त्यांना चांगलं जमतं। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन सुद्धा तुझंचा दुसरा सीझन। होई मन